शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि रक्षा खडसेंमध्ये दिलजमाई, गुलाबराव पाटलांना चंद्रकांत पाटलांची नाराजी दूर करण्यात मोठं यश। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रवींद्र वायकरांना नोटीस, अपात्रतेची कारवाई करण्यात यावी यासाठी नोटीस। जालन्यात 176 बेवारस मतदार ओळखपत्र सापडली, पंचनामा करून मतदार ओळखपत्र ताब्यात, मतदार ओळखपत्र जुनी असल्याचा प्रशासनाकडून खुलासा। भाजपला यावेळी सर्वात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागेल, राहुल गांधींची भारतीय जनता पक्षावर टीका। वोट बँकेला आरक्षण देण्याचा काँग्रेसचा अजेंडा तर नंदुरबारमधून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। पुण्यात रवींद्र धंगेकरांच्या नावानं साड्या वाटप, निवडणूक भरारी पथकाकडून समर्थकावर गुन्हा दाखल, आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पंढरपुरात लाच स्वीकारणाऱ्या पोलिसावर लाचलुचपत विभागाची कारवाई, 50,000ची लाच घेताना रंगेहात अटक। इगतपुरी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर अवकाळी पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका। हातकणंगले तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पारगाव टोप परिसरात जोरदार पाऊस। आता मी पण चॅलेंज देतो, तो आमदारच कसा होतो त्याही पद्धतीने बघतो। मी पण लोकांना सांगेन की याची खरी अवकात काय। अजित पवारांकडून शिरूरचे आमदार अशोक पवारांना पाडण्याची जाहीर धमकी, आमदारांना दिलेल्या धमकीवरून शरद पवारांनी उपटले अजितदादांचे कान। नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंकेंना अजितदादांकडून जिरवण्याची धमकी, तर नादी लागलात तर त्यांचा बंदोबस्त करतो, अजितदादांचा भर प्रचार सभेत निलेश लंकेंना इशारा। पुढच्या 5 वर्ष कोणत्याही मालिकेमध्ये काम करणार नाही, अमोल कोल्हेंचा 5 वर्षांसाठी मालिका संन्यास, तर अजितदादांना अमोल कोल्हेंचा काटछह। शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढण्यावर ठाम, तर 5 मतदारसंघात शांतिगिरी समर्थक उतरवण्याची ही घोषणा, शांतिगिरी प्रस्थापितांना देणार धक्का। नकली शिवसेनेवरून वातावरण तापलं, मोदींनी बाळासाहेबांचा अपमान केला, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका, तर मोदी शहांनी कधीच बाळासाहेबांचा अपमान केला नाही, फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर। बृजभूषण सिंहांना दिल्ली हायकोर्टाचा दणका, महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंहांच्या विरोधात आरोप निश्चिती। प्रचार सभांवर अवकाळी पावसाचं सावट, तर राज ठाकरेंच्या सारसबागेतील सभेवर पावसाचं सावट, शरद पवारांची वडगाव शेरीमधील सभा रद्द। पुणे, सातारा, अहमदनगरमध्ये अवकाळी पाऊस, तर पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्याचं पावसाची शक्यता, अवकाळीमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान। मतदानाच्या टक्केवारीमधील विलंबासंदर्भात एडीआर संस्थेची सुप्रीम कोर्टात याचिका, मतदानाची टक्केवारी 48 तासांमध्ये जाहीर करण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश देण्याची याचिकेतून मागणी। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर, केजरीवाल आजच जेलच्या बाहेर येण्याची शक्यता। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये शरद कळसकर, सचिन अंदुरेला जन्मठेप, तर वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकरची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।